आता मी जे म्हटले की ह्या अध्यायामध्ये टोटल किती यवागूंचं वर्णन आहे, 28 यवागूंचं वर्णन आलेलं आहे. तर ह्या यवागू तुम्हाला MCQला विचारल्या जातात. म्हणजे फॉर एक्झाम्पल शूलनाशक यवागू आहे तर त्याच्यामध्ये खालीलपैकी कोणत्या द्रव्याचा समावेश होतो, किंवा वाराह मांस आहे हे कोणत्या यवागूमध्ये वापरलं जातं. ठीक आहे. आणि सगळ्यात सोपा आणि सगळ्यात आवडता MCQ जो की PGच्या एंट्रन्सला सुद्धा खूपदा विचारला जातो की अपमार्ग तंडुलीय किंवा चरकसूत्रस्थान 2 या अध्यायामध्ये किती यवागूंचं वर्णन केलेलं आहे. ठीक आहे. मी जसं सांगितलं MCQमध्ये जर का असेल फक्त 28 तर 28 लिहायचे, आन्सर इज 28. म्हणजे MCQचे ऑप्शन असे आहेत की 28 आहे, 18 आहे, 38 आहे किंवा नन ऑफ दिस आहे. तर आन्सर इज 28. पण स्पेसिफिक आहे की 22, त्याच्यानंतर 6, 16 आणि नन ऑफ दिस. तर आन्सर इज 22. कारण की तुम्ही जर का ती लिस्ट बघितली तर त्याच्यामध्ये टोटल 22 यवागू आहेत आणि 6 पेया आहेत. तर तुम्ही म्हणाल आता ह्या सगळ्याच पाठ करायच्या का, तर नाही. फक्त तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये किंवा तुम्हाला एक ग्रॉस आयडियासाठी एक मी टेबल देईल किंवा नोट्स फॉर्म केलेले आहेत त्या देईल, त्या तुम्ही नोट डाऊन करायच्या आहेत किंवा तुम्ही स्वतःच्या नोट्स प्रिपेअर करू शकता. मॅक्सिमम त्यातले द्रव्य लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ज्याच्यावरती मोस्ट आस्क क्वेश्चन आहे किंवा MCQ आहे किंवा व्हायवाला जे विचारलं जाऊ शकेल ते तुम्ही नोट डाऊन करायचं आहे. त्यातला पहिली गोष्ट अशी की शूलनाशक यवागू आहे तर त्याच्यामध्ये पहिलीच यवागू आहे, त्याच्यामुळे मोस्टली SAQला येण्याचे चान्सेस जास्त असतात. पहिली यवागूमध्ये काय काय आहे, पिप्पली पिप्पली मूळ चव्य चित्रक नागर आहे. हा श्लोक पाठांतरा मला तरी वाटतं की पाठ करावा, कारण की पुढच्या वर्षी तुम्हाला द्रव्यगुणमध्ये हा येणार आहे. पिप्पली पिप्पली मूळ चव्य चित्रक शुंठी म्हणजेच नागर हे जे आहे याला पंचकोल असं म्हटलं जातं. आणि शूलनाशनासाठी किंवा पेन रिलीव म्हणतो ना त्याच्यासाठी खूप छान उपयोग होतो यांचा. ठीक आहे. तर ही शूलनाशक यवागू आहे. मग त्याचे फायदे काय आहेत, तर ती जठराग्नी दीप्त करते आणि उदरशूलाचा नाश करते. त्याच्यानंतर पाचनी आणि ग्राही पेय आहे. त्याच्यामध्ये काय काय येतं ते तुम्ही नोट डाऊन करू शकता. पेय रक्त अतिसारग्नी पृष्णी परण्याची साधिता. हा जी रक्त अतिसारनाशक पेय आहे त्यातले कंटेंटसुद्धा महत्त्वाचे आहे. फॉर एक्झाम्पल रिबेर असेल, उत्पल असेल, नागर असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर श्लोक नंबर 27 जो आहे, दशमूली श्रुता कास हिक्का श्वास कफा पहा. दशमूल जे आहेत लघुपंचमूळ आणि बृहत पंचमूळ यांना एकत्रितपणे दशपंचमूळ किंवा दशमूळ असं म्हटलं जातं. तर ह्यांचा उपयोग कशासाठी होतो, कास, हिक्का आणि श्वास आणि कफाची जे व्याधी असतील त्याच्यासाठी होतो.